नमस्कार. रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्याचे 23 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 24. संध्या विशालला म्हणाली, तुम्ही पण माझ्यासारखेच आहात, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मानता. विशाल संध्याला म्हणाला, म्हणून तर देवाने आपली जोडी जमवली आहे ना. मी तुझ्यासारखा आहे, तू माझ्यासारखी आहे, म्हणून दोघं विरुद्ध असतो तर कसं बरं आपलं जमलं असतं. विशाल संध्याला जाता जाता म्हणाला, संध्या तुला इथली लस्सी प्यायची आहे का? प्यायची असेल तर सांग, लगेच जाऊ. संध्या त्याला म्हणाली, नको आता लस्सी. तुम्हाला प्यायची आहे का? विशाल म्हणाला, नव्हती प्यायची, पण म्हटलं लग्नाआधीच्या आठवणी जरा ताज्या कराव्यात. संध्या त्याला म्हणाली, बरं चला मग लवकर. विशालने लस्सीच्या दुकानाबाहेर गाडी थांबवली. तो मालक त्याच्या चांगला ओळखीचा होता. विशाल गेला तसा त्याने लगेच 2 खुर्च्या मांडायला सांगितल्या आणि स्वतः पुढे आला आणि विशालला म्हणाला, या विशाल साहेब, कुठली लस्सी घ्यायची आहे तुम्हाला? विशालने संध्याकाळी पाहिलं. संध्या विशालला म्हणाली, त्या दिवशी घेतली होती ना, तीच लस्सी घ्या. विशाल मालकाला म्हणाला, स्पेशल लस्सी द्या दोघांना पण. विशाल संध्याला म्हणाला, संध्या गुलकंद लस्सी ट्राय करायची का आपण? मालक पण म्हणाला, हो मॅडम, आमच्या इथली स्पेशल लस्सी आहे ती. संध्या हसूनच विशालला म्हणाली, बरं घ्या. मालक म्हणाला, 2 स्पेशल गुलकंद लस्सी आणा साहेबांसाठी. आणि संध्या आणि विशाल दोघे जण हातात हात घालून मस्तपैकी गप्पा मारत बसले होते. तोपर्यंत लस्सी आली. विशाल संध्याला म्हणाला, संध्या अर्धाच ग्लास पी बर का लस्सी. संध्या म्हणाली, का हो, उरलेला अर्धा ग्लास काय करू? विशाल म्हणाला, आता तो उरलेला अर्धा ग्लास ना तुम्ही पील आणि माझा उरलेला अर्धा ग्लास तुला देईल. संध्या विशालला म्हणाली, रोमॅन्टिक आहे बाबा माझा नवरा खूप. तसंच केलं त्यांनी आणि उरलेली लस्सी संध्याने विशालला दिली. विशालने संध्याला डोळा मारला आणि ती लस्सी पिली आणि तिला म्हणाला, कसा? संध्या आता खरा गोडवा उतरला आहे लस्सीमध्ये. आणि दोघे पण घरी जायला निघाले. थोडासा उशीरच झाला त्यांना. विशाल संध्याला म्हणला, संध्या खूप उशीर झाला ना आपल्याला घरी यायला, 9 वाजले आहेत. आई आप्पा बाहेरच होते. मामाने शेतातली बरीच फळं दिली होती. विशाल त्याच्या आईला म्हणाला, आई हे बघ ना, मामाने केवढं काय काय दिलं आहे. त्याला म्हणत होतो एवढं कशाला देतो आहेस, आमचे न्यायचे वांदे होतील, पण काय आणलं आता तुझ्यासाठी. असं आईची मस्करी करत तो आईला म्हणाला. आई विशालला म्हणाली, तुम्ही दोघे जण हातपाय धुवून घ्या आणि बाहेर या, जेवण तयार आहे. आमचं जेवण झालं आहे सगळ्यांचं, तुम्ही दोघं जेवून घ्या. विशाल आणि संध्या दोघे पण बेडरूममध्ये गेले. विशाल पटकन हातपाय धुवून बाहेर आला. संध्या तिची साडी सोडत होती आणि नटखटपणा करत पटकन गार हात संध्याच्या पोटात त्यांनी गुरफटले आणि संध्याला खूप थंडी वाजायला लागली आणि ती त्याला म्हणाली, अहो किती गार लागलं हो मला, तुम्हाला काय कळतं का नाही हो? विशाल तिला म्हणाला, संध्या तुला गार लागलं का? थांब जरा, तुला लगेच गरम करतो बघ. असं म्हणून पटकन त्यांनी तिच्या कमरेभोवती हात घातले आणि तिला पटकन जवळ ओढलं आणि तिला पॅशनेटली किस करायला लागला. संध्यानी पण आधी त्याला खूप नकार दिला तोंड बाजूला घ्यायची, पण विशालने तिला एकदम घट्ट पकडून ठेवलं आणि तिला म्हणाला, बायको फक्त 5 मिनिटं ना प्लीज, ऐक ना. आणि संध्या पण त्याला साथ द्यायला लागली. विशालने तिला भिंतीसोबत दाबलं आणि 5 मिनिटं तिला किस करून घेतलं. संध्या तशीच उभी होती, अगदी मंत्रमुग्ध झाली होती. विशालने तिची हनवटी वर उचलली आणि तिला म्हणाला, ए बायको बघ ना माझ्याकडे. संध्याने हळूच डोळे उघडले आणि विशालने तिच्या गालावरती एक किस केला आणि तिला डोळा मारत तिच्या साडीमधनं निऱ्या सोडत तिला म्हणाला, पुढचा कार्यक्रम जेवण झाल्यानंतर होईल, लवकर बाहेर ये, मला भूक लागली आहे. आणि हसूनच बेडरूमच्या बाहेर गेला. संध्या मनातच म्हणाली, संध्या आज काय तुझं खरं नाही, आज स्वारींचा मूड काहीतरी वेगळाच दिसतोय. आणि स्वतःलाच म्हणाली, त्यात काय, आजचं नाही रोजचंच आहे हे. विशालने संध्याला आवाज दिला, संध्या ये लवकर बाहेर, मला भूक लागली आहे.
आई विशालला म्हणाली, विशाल अरे मी वाढू का तुला? भूक लागली असेल ना? विशाल आईला शेजारी बसवत म्हणाला, आई तू बस ग इथे, येईल की संध्या, आणि तू माझ्यासाठी जागू नको, झोप बरं आता, तिला पण जेवायचं आहे ना, मग ती वाढेल गरम करून जेवण. आई म्हणाली, बरं बाबा, मग मी झोपायला जाते. तेवढ्यात घाईघाईत संध्या बाहेर आली आणि आधी किचनमध्ये गेली. वहिनी कधीच झोपल्या होत्या. सगळं जेवण गरम केलं आणि पोळ्या लाटल्या दोघांसाठी. आई आप्पा झोपायला गेले. संध्या सगळं जेवण बाहेर घेऊन आली. संध्या म्हणाली, आई आई बसलेल्या होत्या ना? विशाल म्हणाला, बसली होती पण आता झोपायला गेली. संध्याने विशालला वाढलं आणि तिने ताटामध्ये फक्त एकच पोळी घेतली. विशाल तिला म्हणाला, काय ग संध्या, आज काय जेवायचं नाही का? संध्या विशालला म्हणाली, जेवत तर आहे की. विशाल म्हणाला, मग एकच पोळी काय घेतलीस ग? अहो खूप पोट भरलं आहे माझं, मगाशी लस्सी पण पिली ना, त्याच्यामुळे आता भूक नाही मला. आणि प्लीज तुम्ही फोर्स करू नका, तुम्ही जेवा पोटभर. विशाल म्हणाला, बरं बाई जेवतो, पण आज काम जरा जास्त करायचं आहे माहीत आहे ना, भूक नको लागायला. असं तिला डोळा मारत म्हणाला. संध्या म्हणाली, शांत बसा, जेवा लवकर. दोघांचं पण जेवण झालं. संध्यानी सगळं किचन आवरून ठेवलं. विशाल संध्याला म्हणाला, संध्या लवकर ये आतमध्ये, वाट पाहतोय मी. संध्या म्हणाली, आले. संध्याने पटपट सगळं आवरलं आणि नेमक्या आई किचनमध्ये आल्या. काहीतरी शोधत होत्या. संध्या आईला म्हणाली, आई काय हवं आहे का तुम्हाला? आई म्हणाल्या, अगं माझं गुडघ्याचं तेल शोधत आहे, आज थोडीशी उडबस झाली ना म्हणून थोडे पाय वळत आहेत. संध्या म्हणाली, आई बसा तुम्ही, मी देते की शोधून तुम्हाला. तुम्ही कुठे ठेवली होती तेलाची बाटली, आठवतंय का तुम्हाला? आई म्हणाली, अगं बाहेर ठेवली असेल, बघ बरं. संध्याने बाहेर बघितलं तर बाटली टेबलावरच होती. संध्या म्हणाली, आई सापडली आहे तुमची तेलाची बाटली, मी लावून देऊ का तुमच्या पायाला तेल? आई म्हणाली, अगं मी लावते की, जा तू झोप. विशाल मनातच म्हणाला, अजून कशी काय आली नाही ही? विशाल तिची वाट पाहून नुसता येऱ्या घालत होता. म्हणाला, आता बघतोच तिच्याकडे, उचलूनच आणतो तिला. तर बाहेर जाऊन बघतो तर काय, ही आईच्या पायाला तेल लावत बसली होती. विशाल बाहेर आला तसं आईचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आईला कळून चुकलं, हा संध्याला बोलवायला आला आहे. विशालला आईसमोर संध्याला हाक पण मारता येईना. आई संध्याला म्हणाली, संध्या बास झाला आता, तू जा झोपायला, तू पण दमली असशील ना दिवसभर. आणि आई आतमध्ये गेल्या. संध्याने मागे वळून पाहिलं तर विशाल तिच्याकडे बघत उभा होता. संध्या हळूच त्याच्याकडे बघून गालात हसली. विशालने मान हलवली आणि आतमध्ये गेला. संध्या पण लगेच त्याच्या मागे गेली. विशाल संध्याला म्हणाला, काय हे एवढा उशीर करतात का? किती वाट बघायला लावतेस ग मला? संध्या म्हणाली, सॉरी ना, परत नाही असं करणार. अहो आईंचे पाय खूप दुखत होते म्हणून त्यांच्या पायांना तेल लावून दिलं. आज मी नव्हते ना म्हणून त्यांना थोडंसं जास्त काम पडलं असेल. वहिनींना पण जास्त काम करून दिलं नसेल त्यांनी, म्हणून दुखत असतील पाय त्यांचे. विशाल संध्याच्या जवळ जात तिच्या डोक्यावरती किस करत तिला म्हणाला, संध्या आय लव्ह यू. खरंच मी जे म्हटलं होतं लग्न झाल्यावरती तशीच तू राहत आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू. खूप गुणाची आहे बाबा माझी बायको. विशालने संध्याला उचलून घेतलं आणि तिला बेडवरती बसवलं. खिडकीतना छान असा वारा सुटला होता. विशालने तिने वर बांधलेले केस सोडले आणि तिची एक पट तिच्या चेहऱ्यावर आली. संध्याने तिचे पाय तिच्या जवळ घेतले. विशाल हळूच तिच्या पायांच्या बोटावर ना हात फिरवायला लागला. संध्याला परत कसं तरी व्हायला लागलं. त्यांनी तिचे दोन्ही पाय त्याच्या जवळ घेतले आणि तिचे पाय दाबायला लागला. संध्या त्याला म्हणाली, अहो सोडा बरं, माझे कशाला पाय दाबताय तुम्ही? विशाल तिला म्हणाला, शांत बस, सेवा करतोय ना नवरा, तर करून घे की. तुझे नाही का पाय दुखत? आज चेहरा बघ कसा झालाय, दिवसभर प्रवास झाला म्हणून.
दमल्यासारखी वाटतेस मला. विशालने तिचे पाय दाबून दिले आणि संध्या बेडवरती झोपली. हळूहळू पाय दाबून झाल्यानंतर विशालचा हात वरती वरती यायला लागला आणि तिची साडी पण वर वर घ्यायला लागला. संध्याने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, "बास झाली सेवा." विशाल तिला डोळा मारत म्हणाला, "बायको, आता तुझी एवढी सेवा केली, मग मला मेवा मिळेल ना?" संध्या आता हसायला लागली आणि तिने तिचे दोन्ही हात उंचावले आणि विशालला तिच्या मिठीत येण्याचा इशारा केला. संध्या त्याला म्हणाली, "आधी ती खिडकी लावा जावा. किती गार लागतंय हो मला." विशाल हळूच तिच्या कानात म्हणाला, "बायको, तुला गार लागतंय ना? आता गरम करतो की लगेच तुला?" संध्या त्याला म्हणाली, "नाही, आधी खिडकी लावून या. मला थंडी अजिबात सहन होत नाही, माहीत आहे ना तुम्हाला. जा ना शोना." विशाल परत तिला म्हणाला, "काय? काय म्हणालीस ग?" संध्याने जीभ चावली आणि म्हणाली, "सॉरी." विशाल तिला म्हणाला, "सॉरी नाही, मला परत तो शब्द ऐकायचा आहे तुझ्या तोंडून. म्हण ना, किती भारी वाटलं, माहीत आहे का?" संध्या लाजली आणि तिने ओंजळीमध्ये तिचा चेहरा लपवला. विशाल तिला म्हणाला, "संध्या, बोल लवकर, तरच खिडकी बंद करेल." संध्या परत त्याला म्हणाली, "शोना, खिडकी बंद करा ना, मला खूप गार लागते." विशाल लगेच उठला आणि त्याने खिडकी बंद केली, लाईट घालवली. जास्त विलंब न करता तो तिच्यावर आला आणि दोघांचा पण स्वीट असा रोमॅन्स चालू झाला. विशालने जास्त वेळ न घालवता तिच्यामध्ये प्रवेश केला आणि दोघे पण तृप्त झाले. विशालने तिला जवळ घेतलं. जवळ घेऊन तिच्या कपाळावरती एक किस केला. तिला अगदी प्रेमाने स्पर्श करत होता. संध्या त्याला म्हणाली, "झोपा की आता." "झोप आली नाही, झोप आली आहे ना?" विशाल तिला म्हणाला, "झोपतो ग. माझं काम झालं की मी लगेच बाजूला व्हायचं का? माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. त्याच्यामुळे तुझी गरज संपली की मी तुला दूर कधीच करत नाही." संध्या त्याला अगदी घट्ट मिठी मारत म्हणाली, "तुम्ही असं करताना मग मला खूप आवडतं तुम्ही." विशाल खट्याळपणा करत म्हणाला, "काय आवडतं? आधीचं आवडतं का नंतरचं आवडतं?" संध्या त्याला एक फटका देत म्हणाली, "तुमच्या जिभेला काही हाड नाही. मला नाही असं स्पष्ट बोलतायत. तुम्हाला माहित आहे ना?" विशाल तिला म्हणाला, "बिनधास्त बोलायचं. नवऱ्यासमोर काय लाजायचं? लवकर सांग काय आवडतं." "आपला प्रणय झाला की मला तुम्ही असं जवळ घेता, प्रेमाने किस करता आणि मला मिठी घेऊन झोपता, ते मला खूप आवडतं." संध्या त्याच्या गालावर एक किस करत म्हणाली, "आय लव्ह यू शोना. माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहात." विशाल पण तिला घट्ट मिठी मारत म्हणाला, "सेम टू यू माझी लाडूबाई." आणि दोघे पण एकमेकांच्या मिठीत झोपले. दुसऱ्या दिवशी विशालला लवकर जाग आली, पण संध्या अजून झोपली होती. तिच्या केसांची बट तिच्या चेहऱ्यावरती रुळत होती. पांघरूण पण थोडंसं बाजूला झालं होतं. तिला खूप थंडी वाजत होती. विशालने परत तिच्या अंगावरती पांघरून टाकलं आणि तिच्या चेहऱ्यावरती आलेले केस त्यांनी मागे घेतले. संध्याची झोप थोडीशी चाळवली आणि तिने विशालकडे पाहिलं तर तो तिच्याकडे एकटक पाहत बसला होता. संध्या तिचे हात त्याच्या गळ्यात टाकत म्हणाली, "काय हो, रात्रभर झोपला नाहीत का काय? मलाच बघत बसला होतात का?" विशाल म्हणाला, "हो." संध्या त्याला म्हणाली, "खरंच किती प्रेम करता हो माझ्यावरती? थोडं थोडं खोटं बोलता बायकोसोबत, पण खूप प्रेम करता माझ्यावर." "मी तुमच्यावर किती प्रेम करते हे मी शब्दात सांगू शकत नाही." विशाल तिला म्हणाला, "पण मला आज ऐकायचं आहे की तुला माझ्यामध्ये काय आवडलं की माझी राणी माझ्यावर एवढं प्रेम करते?" संध्या म्हणाली, "आता कसं सांगू तुम्हाला?" विशाल म्हणाला, "जे सुचेल ते सांग." संध्या म्हणाली, "आय लव्ह यू विशाल." विशाल तिला म्हणाला, असं नाही बाबा, सारखं सारखं काय, शब्दात व्यक्त हो. आज मला पण ऐकायचं आहे." पहाटे 5 वाजता साहेबांना ऐकायचं होतं की संध्याला त्याच्यामध्ये काय आवडलं. संध्या म्हणाली, "बरं सांगते."
संध्याने त्याला आणखीन जवळ घेतलं आणि त्याच्या डोळ्यात पाहत त्याला म्हणाली, हळवेपणा तुझा रे सख्या मला भावला. तुझं सवे मी हळवीशी माझ्या प्रीतीच्या फुला. आय लव्ह यू शोना.